पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणामध्ये ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आरोपीला मदत केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू प्यायला नसल्याचा रिपोर्ट डॉक्टरांनी दिला। या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली आहे। पाहूयात। पुण्याचं ससून हॉस्पिटल हा पांढरपेशी गुंडांचा अड्डा बनलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणाचं मोठं ससून कनेक्शन आता उघड झालंय। अल्पवयीन आरोपीनं भरधाव कारणे दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचे ससूनमध्ये रक्ताचे नमुने घेण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे हे रक्ताचे नमुने बदलण्यात आले। ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचा प्रमुख अजय तावरे आणि चीफ मेडिकल ऑफिसर श्रीहरी हळणोर यांनी मुख्य भूमिका यात बजावली। आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आले। शिवाय दुसऱ्या माणसाचे रक्ताचे नमुने घेऊन आरोपीचे असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं। जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली। एका दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचेवर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली। रक्ताचे नमुने बदलण्यासाठी एका आमदारानं दबाव आणल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। रक्ताचे नमुने बदलण्यासाठी जवळपास 3.5 लाख रुपये मिळाल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांना याबाबत संशय आल्यानंतर केलेल्या चौकशीत रक्ताचे नमुने आरोपीचे नसल्याचं अधोरेखित झालंय। पोलिसांनी आता ते रक्ताचे नमुने कुणाचे होते याचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे। डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये कलम वाढवून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे। आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल। दोन्ही आरोपींना पुणे कोर्टात हजर केलं असता 30 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। ससूनच्या या डॉक्टरांसोबत आणखीन कुणी होतं का याचा तपासही पोलीस करतात। जे सेक्शन यांना लागलेले आहेत ते सर्व सेक्शन बेलेबल सेक्शन आहेत। बेलेबल सेक्शनमध्ये न्यायालयाला पीसी देता येत नाही, पोलिसांना पीसी घेता येत नाही। जाणून बुजून या ठिकाणी 467 कलम फोर्जरीचं कलम लावलेले आणि ते गृहीत धरून न्यायालयाने आज पोलिसांचे आणि आमचा आर्ग्युमेंट धरून 30 तारखेपर्यंत या प्रकरणात पोलीस कस्टडी ग्रांट केलेली आहे। पैसा असेल तर सरकारी यंत्रणा कशी वाकवली जाते हे या निमित्तानं अधोरेखित झालंय। शिवाय या गुन्हेगारी कृत्यात ससून हॉस्पिटलच्या 2 डॉक्टरांचा सहभाग स्पष्ट झाल्यानं सरकारी यंत्रणेची आणि आरोग्य विभागाची पुन्हा नाचक्की झाली आहे। चंद्रशेखर भांगेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।